महाराष्ट्रातल्याच नाही तर पूर्ण हिंदुस्थानातल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी काँग्रेसचे मुख्यमंत्री श्री रेवंत रेड्डी, होऊ पाहणारे मुख्यमंत्री श्री रेवंत रेड्डी यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. नमस्कार, मी सुधीर सुधाकरराव बिंदू. मी तुम्हाला आज एक प्रश्न विचारतो की तुमचा डीएनए कुठला आहे, तुमचा डीएनए काय? हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की आज तेलंगणाचे उद्या जे होणारे मुख्यमंत्री आहेत काँग्रेस पार्टीचे रेवंत रेड्डी, त्यांनी दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान एका वृत्तनिवेदकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की त्यांचा डीएनए तेलंगणाचा. खरं पाहिलं तर त्या वृत्तनिवेदकाने त्यांच्या राजकीय विचारधारेशी संबंधित हा प्रश्न विचारला होता की ते आधी एका संघटनेत काम करायचे, त्याच्यानंतर दुसऱ्या पक्षात काम करायचे आणि आता काँग्रेस पक्षात 5 वर्षापूर्वी आलेले. 5 वर्षापूर्वी तुम्ही काँग्रेसमध्ये आले असल्यामुळे तुमचा डीएनए काँग्रेसचा असू शकत नाही. तुमचा नक्की डीएनए कुठला आहे हा राजकीय विचारधारेशी प्रेरित असलेला प्रश्न होता. या प्रश्नाला उत्तर देताना रेवंत रेड्डी यांनी त्यांचा डीएनए तेलंगणाचा असल्याचं सांगितलं. त्यांनी त्यांचा डीएनए तेलंगणाचा असल्याचं सांगितलं, यात काही गैर नाही आणि ते खरंही आहे. ते तेलंगणाचे आहेत, त्याच्यामुळे त्यांचा डीएनए तेलंगणाचा असणं हे साहजिकच आहे. पण या पुढे जाऊन त्यांनी जी काही गोष्ट सांगितली ती सगळ्यांसाठी अतिशय चिंताजनक आणि ती दुःखदायक अशीच म्हणली पाहिजे. एका राजकीय पक्षाच्या होणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कुठल्या जाती धर्माबद्दल किंवा कुठल्या जाती विशेषाबद्दल, प्रदेश विशेषाबद्दल बोलणं हे लोकशाहीमध्ये संयुक्तिक नसतं, ते नसलंच पाहिजे. तर त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल पुढे बोलताना त्यांनी असं सांगितलं की त्यांचा डीएनए तेलंगणाचा आहे, पण श्री केसीआर यांचा डीएनए हा तेलंगणाचा नाहीये, तो बिहारचा आहे, तो कुर्मी आहे. त्यांनी असं सांगितलं की श्री केसीआर यांचे पूर्वज काही शेकडो वर्षांपूर्वी हे तेलंगणात आले. तेलंगणात म्हणजे जुन्या आंध्र प्रदेशमध्ये आले, विजयनगरमध्ये आले आणि तिथून ते तेलंगणात आले असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की ते कुर्मी आहेत, कुर्मी या जातीशी संबंध ठेवणारी त्यांची जात आहे आणि ते कुर्मी असल्याने त्यांचा डीएनए काही तेलंगणाचा नाही, त्यांचा डीएनए बिहारचा आहे. मुळामध्ये रेवंत रेड्डींनी ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती की या जगामध्ये, सगळ्या या जगामध्ये जे माणसांचं स्थलांतर झालं ते आफ्रिकेतून झाले. म्हणजे माणसांचा पहिला जो काही आपला पूर्वज आहे, जो माकडापासून आपण माणूस झालो, तो जो काही आहे तो आफ्रिकेत तयार झाला आणि तिथून तो मध्य पूर्वेच्या मार्गे युरोपातून मग तो वेगवेगळ्या ठिकाणी गेला, रशियात गेले, अमेरिकेत गेले आणि भारतात आले. तसे आपले सगळे पूर्वज जे आहेत ते आफ्रिकेतून आलेले आहेत आणि आपण एकाच माकडापासून तयार झालेलो आहोत. हा साधारणतः मानववंशशास्त्राचा इतिहास आहे. हा रेवंत रेड्डींना माहीत असायला पाहिजे होता, कारण ते ज्या पार्टीचं प्रतिनिधित्व करतात त्या पार्टीचे या देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारत एक खोज, डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाचं एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकात आपण कुठून आलो, काय आलो, कसं आलं याच्याबद्दल सगळ्यांची माहिती आहे. पण असो, रेवंत रेड्डींना हे माहिती असण्याचं काही कारण नाही, कारण रेवंत रेड्डींचा राजकीय प्रवासच हा एका जातीयवादी संस्थेच्या संघटनेच्या माध्यमातून सुरू झालेला आहे. ते आत्ता कुठे काही काँग्रेसशी झालेली आहे. पण ही गोष्ट फार गंभीर आहे की सेक्युलर असलेल्या काँग्रेसच्या एका होणाऱ्या भावी मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्र्याची जात काढणं किंवा त्याला जातीवरून हिणवणं ही फार वाईट गोष्ट आहे. बरं, आता त्यांनी ज्या पद्धतीने या जातीचा उल्लेख केला तो अतिशय हीनपणाने केला. म्हणजे कुर्मी जात काहीतरी हीन असल्याची भावना त्यांच्या बोलण्यातून जाणवल्या जात होती. तर आता आपण जर असं पाहिलं तर साधारणतः कुर्मी म्हणजे काय, तर जे कृषीकर्मी आहेत, जे शेतीचं काम करतात त्या सगळ्या लोकांना कुर्मी म्हणलं जातं. म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार किंवा गंगेच्या वरच्या साईडला, खालच्या साईडला जे लोक शेती करतात त्या सगळ्या शेती करणाऱ्या जातीच्या लोकांना, शेतकऱ्यांना कुर्मी असं संबोधलं जातं, म्हणजे कृषीकर्मी असं संबोधलं जातं. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जी कुणबी जात आहे, जी शेती करते, कुणबी जात आहे, ते लोकही कुर्मीच आहेत. म्हणजे आपण कुर्मी आणि आता तेलंगणामध्ये श्री केसीआर यांच्या ज्या जातीचा उल्लेख झाला, वेल्मा जातीचा, ती जातही दक्षिण भारतामध्ये जेवढी काही शेती करणाऱ्या जाती आहेत त्यांना वेगवेगळ्या नाव आहेत. आंध्र आणि तेलंगणामध्ये शेती करणाऱ्या, प्रामुख्याने शेती करणाऱ्या जातीला वेल्मा असं संबोधलं जातं, पण जी पण कुणबीच आहे. म्हणजे आपण जर असं पाहिलं तर महाराष्ट्राच्या इतिहासातही आपल्याला असं माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस ते फक्त कुर्मी आहेत, म्हणजे कुणबी आहेत,
म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारला गेला होता. तशाच पद्धतीने भारतामध्ये कृषीप्रधान देशामध्ये कुणबीक करणाऱ्या शेती करणाऱ्या कृषीप्रधान जातींना का नेहमी हिणवलं जातं असा मोठा प्रश्न आहे की ह्या लोकांनी राजकारणात येऊ नये, ह्या लोकांनी राजकारणात पुढे कुठे जाऊ नये, अशा पद्धतीचं एक वातावरण या सगळ्या देशामध्ये गेल्या काही दिवसापासून केलेलं आहे. आणि मूळ म्हणजे दुःखदायक गोष्ट अशी आहे की स्वतःला सेक्युलर समजल्या जाणाऱ्या काँग्रेसनी यावर्षी विधानसभेच्या प्रचारामध्ये हाच महत्वाचा मुद्दा केला होता की केसीआर हे कुणबी जातीशी संबंधित आहेत आणि त्या जातीवादाच्या भरोशावरतीच काँग्रेसनी जे काही आता यश संपादन केलंय, म्हणजे केसीआर यांच्यापेक्षा 2% मतं जी जास्त मिळवलीत, तो हा जातीवाद करून मिळवलीत का? की तिथल्या लोकांना असं सांगण्यात आलं की हे आपल्या जातीचे नाहीत, हे आपल्या समाजाचे नाहीत, हे कुर्मी आहेत, हे कुणबी आहेत, अशा पद्धतीचा प्रचार करून त्या ठिकाणी काँग्रेसनी मतं मिळवली आहेत का? ही सगळी गोष्ट आपल्याला पाहिली पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण या देशामध्ये कृषीप्रधान भारत देशामध्ये ज्यावेळेस राहतो त्यावेळेस शेतकऱ्यांना कायम का हिणवलं जातं, शेतकऱ्यांच्या जातींना कायम डावलण्याचा प्रयत्न का केला जातो? मग तो काँग्रेस असेल किंवा इतर कुठलीही जातीवादीचे पक्ष असतील, त्या सगळ्या लोकांकडून ते डावलल्या का जातं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि सगळ्यात मोठा अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी ही आहे की गेल्या 9.5 वर्षात कुणबी असलेल्या केसीआरांनी जे राज्य चालवलं ते शेतकऱ्यांना शेतीला प्राथमिकता देऊन चालवलं. म्हणून महाराष्ट्रासह भारतातले सर्व शेतकरी आज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, कारण ते शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा आपल्या बापाच्या व्यवसायासाठी उन्नतीसाठी काहीतरी करू पाहत होता आणि तो करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आज रेहतू बंधू असेल, शेतकऱ्यांना वीज असेल, शेतकऱ्यांना पाणी असेल, शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी असेल, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या योजना त्यांनी राबवल्या आणि त्या योजना राबवून कधी काळी आत्महत्यांचा प्रदेश असलेल्या तेलंगणातून आत्महत्या हद्दपार केला. आणि अशा शेतकऱ्याच्या पोराला तो शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आला म्हणून हिणवण्याचं काम या काँग्रेसच्या होणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी केलं. हे निश्चितच संतापजनक, निषेधार्ह आणि खेदजनक आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं, महाराष्ट्रातल्याच नाही तर पूर्ण हिंदुस्थानातल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी काँग्रेसचे मुख्यमंत्री श्री रेवंत रेड्डी, होऊ पाहणारे मुख्यमंत्री श्री रेवंत रेड्डी यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. त्याचबरोबरीनं त्यांना पाठीशी घालणाऱ्या काँग्रेस पार्टीचाही निषेध व्यक्त करतो. काँग्रेस पार्टीला सगळ्या शेतकऱ्यांची मतं हवी असतात, पण शेतकऱ्यांच्या बाजूनं काम करणाऱ्या माणसाला तो शेतकरी जातीत जन्माला म्हणून हिणवण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात येतं. ही गोष्ट अत्यंत निषेधार्ह व खेदजनक आहे. या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी या सर्व शेतकऱ्यांनी श्री केसीआर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं टाकून या देशामध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं सरकार आणण्यासाठी खंबीरपणाने त्यांना साथ द्यावी. अब की बार किसान सरकार, नारा नहीं निर्धार है ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.